नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत झणझणीत अशी तुरीच्या सोल्याची आमटी, तेही अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने, जी विशेषतः हिवाळ्यामध्ये बनवली जाते आणि खायला तर अप्रतिम अशी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम या ठिकाणी 1 वाटी हिरवे तुरीचे सोले घेतलेले आहेत. आता आपण मसाला भाजून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये एक उभा कांदा कट करून टाकलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला कांदा छान असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा थोडासा भाजत आला की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 7-8 लसूण पाकळ्या टाकून घेतलेले आहेत. आपल्याला लसूणही त्याचप्रमाणे भाजून घ्यायचं आहे आणि लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी अर्धा इंच आलं बारीक असं कट करून त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि 8-9 हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे. या ठिकाणी मी तिखट हिरवी मिरची वापरलेली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मिरची आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. त्यामध्येच मी या ठिकाणी 1 चक्री फूल आणि थोडंसं धनं टाकून घेतलेलं आहे. तुरीच्या सोल्याची आमटी बनवताना धनं आणि फूल टाकल्यामुळे भाजीला चव खूप अप्रतिम अशी येते. त्यामुळेच आता आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे सर्व साहित्य छान असं भाजून घेऊया. साधारणतः 3 ते 4 मिनिटांनंतर आपलं सर्व साहित्य छान असं भाजलं जातं. आता आपण एका प्लेटमध्ये काढून ते थंड करून घेऊया. आता मी या ठिकाणी त्याच पॅनमध्ये तुरीचे सोले टाकून घेतलेले आहेत. आपल्याला सोलेही छान असे भाजून घ्यायचे आहेत. सोले अगोदरच भाजून घेतल्यामुळे ते पटकन हलके होतात आणि चवीला तर खूपच अप्रतिम असे लागतात. आता आपले सोले व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया. या ठिकाणी मी एक मिक्सर जार घेतलेला आहे. आता आपल्याला त्यामध्ये सर्व साहित्य टाकून वाटून घ्यायचं आहे. आता आपण सुरुवातीला भाजून घेतलेलं सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घेऊया आणि अगदी थोडंसं पाणी टाकून एकदम बारीक अशी याची पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. त्याच मिक्सर जारमध्ये मी या ठिकाणी आता तुरीचे सोले वाटून घेत आहे. सोले आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी जाडसर वाटून घेतलेले आहेत. आता आपण आमटी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आणि त्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी आपल्याला व्यवस्थित अशी तडतड द्यायची आहे. त्यामध्ये आता आपल्याला 7-8 लसूण पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत आणि थोडासा कढीपत्ता. लसूण जे आहे तो आपल्याला अख्खाच टाकून घ्यायचा आहे. आता लगेच आपण त्यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण टाकून घ्यायचं. आता वाटण आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. वाटण थोडंसं परतलं की लगेच त्यामध्ये आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया. आता आपण छान असं मिक्स करून घेऊया. हे वाटण आता आपल्याला तेल सुटेपर्यंत मीडियम गॅसवर छान असं परतून घ्यायचं आहे. लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेली आहे. वाटण व्यवस्थित परतल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये वाटून घेतलेले सोले टाकून घेऊया. तुरीचे सोले मी यामध्ये टाकून घेतलेले आहेत. पूर्ण मसाला एकजीव झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया. मिक्स झाल्याच्यानंतर आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया. मी मिक्सर जारमध्ये थोडंसं पाणी टाकून त्यामध्येच टाकून घेतलेलं आहे. तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता. आता आपण ही आमटीला छान अशी उकळी काढून घेऊया. 5 ते 6 मिनिट आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे. 5 ते 6 मिनिटानंतर एकदम परफेक्ट अशी झणझणीत आपली तुरीच्या सोल्याची आमटी या ठिकाणी तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अतिशय कमी साहित्यामध्ये आपली ही रेसिपी या ठिकाणी तयार झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही ह्या हिवाळ्यामध्ये एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग भेटूया अशाच एका छानसा